नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सुरू असलेला प्रचार आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी थंडावला. या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली राजकीय रणधुमाळी आज थांबली असून आता सर्वांचं लक्ष शनिवारी होणाऱ्या मतदानाकडे लागलं आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. गावागावातून जाहीर सभा, मोटारसायकल रॅली, पदयात्रा, कोपरा सभा याद्वारे उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या तोफा या कडाडल्याच नाहीत. केवळ भारतीय जनता पार्टीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच जिल्ह्यात सभा घेतल्या. अन्य पक्षातील स्थानिक नेत्यांनाच ही कसर पूर्ण करावी लागली. या निवडणुकीत विकास विरुद्ध अपूर्ण आश्वासने, सत्तेचे गैरवापर, स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा, शेतकरी, पाणी टंचाई, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण असे विविध विषय प्रचारात केंद्रस्थानी राहिले. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली. काही ठिकाणी आरोप प्रत्यारोपामुळं प्रचाराचं वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रचाराची मुदत संपताच रणशिंग थांबलं असून उमेदवारांनी प्रचार साहित्य गुंडाळून ठेवलं आहे. दरम्यान प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी आता घराघरात शांत प्रचार सुरू केला असून मतदारांना शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी बाहेर काढण्यावर आता विशेष भर देण्यात येणार आहे. प्रशासनानं आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय समीकरणे, स्थानिक गटतट आणि पक्षांतर्गत नाराजी यामुळं यंदाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी परभणी तालुक्यातील काही गावांमध्ये आठवडी बाजार बंद राहणार आहे. परभणी तालुक्यातील वडगाव, सुकरे व टाकळी बोबडे तसेच सेलू तालुक्यातील मोजे, ढेंगळे, पिंपळगाव, पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण, बुद्रुक आणि वाघाळा, गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शहर जनावरांचा बाजार, माळवत तालुक्यातील केकरजवळा आणि गोगलगाव, पालम तालुक्यातील पालम शहर, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव आणि शिर्शी बुद्रुक, जिंतूर तालुक्यातील कावी आणि आडगाव बाजार, पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत असं प्रशासनानं कळवलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी तसेच मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्रावर आणू नयेत असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र गुंज या ठिकाणी आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी समर्थ सद्गुरू चिंतामणी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी देखील दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं यावेळी पाहावयास मिळालं. कार्यक्रमाच्या अनुषंगानं सद्गुरू राजेशभाई देसाई महाराज, अवधूत महाराज जोशी, सावळीकर, भक्तेशभाई देसाई महाराज, गुंजेशभाई देसाई, हितेनभाई शहा, केशव अवधूत जोशी, वेदशास्त्र संपन्न रामगुरू मुळी, राघवशास्त्री कुलकर्णी तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील आलेल्या दत्तभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आज मध्यरात्री श्रीची गावातून पालखी काढण्यात येते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.